हाय गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही खूप खुशाल आणि मजेत असाल। तर 2 दिवसापूर्वी आम्ही पुण्यावरून आलो, 2 दिवस मस्त आराम केला। तसं पण बाहेरून आल्यावरती इतकं थकल्यासारखं होतं ना। पुण्यावरला गेलो, त्यानंतर घरी गेलो आणि घरून आलो। पण काही असो, भैयाने घरी इतकं छान आवरून ठेवलं होतं ना। रूम वगैरे क्लीन करून ठेवला, त्या फरची पुसून ठेवली होती, किचन वाटा आवरून ठेवला होता। आम्ही जवळजवळ 12-12:30ला पोहोचलो होतो नाशिक मध्ये। ते लगेच ऑफिसला गेले, पण मला इतकं छान वाटलं ना घरामध्ये आल्यानंतर। मी लगेच झोपले होते, जवळजवळ 2:30-3 वाजता उठले आणि त्यानंतर मग आपलं जे डेली रुटीन असतं ते केलं। तर 2 दिवस आराम केलाय आणि आज म्हटलं चला ब्लॉग शूट करूया आपण। आणि आज असं आहे कारण ब्लॉग शूट करायला की उद्या हे जाणार आहेत गोव्याला, सो त्यांची थोडीफार शॉपिंग करायची, त्यासाठी आम्हाला बाहेर जायचंय। तर ते येणार आहेत थोड्या वेळाने, मग आम्हाला जायचंय शॉपिंग करायला। त्यांना बॅग वगैरे आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या घ्यायच्या आहेत। ते 3 दिवस जाणार आहे, तर रक्षाबंधनला, त्यामुळे मग आम्हाला काही घरी जाता येत नाहीये। भैया मी श्रव आम्ही इथेच थांबणार आहे, तर गाडी नाहीये आणि भैयाला काही गाडी येत नाही। सो 3 दिवस आमचं रक्षाबंधन तर इथेच होणार आहे। पप्पांना तर काही राखी बांधल्या जाणार नाहीये। काही असो, भाऊ आहे म्हटल्यावरती एवढं काही नाही। आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या सोबत मी शेअर करणारच आहे। चला म्हटलं आता जायचंच आहे बाहेर। तर आता वाजले जवळजवळ 5, तर म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं, म्हणजे आल्यानंतर मला स्वयंपाकाचा थोडासा लोड कमी राहील। थोडाफार स्वयंपाक आता करून घेते आणि थोडाफार मग नंतर करते, जेणेकरून काय देऊ पान। तर जेव्हापासून पुण्यावरून आलोय ना, तेव्हापासून श्रावाला पानं फुलं ह्या गोष्टी इतक्या जास्त आवडायला लागल्या आहेत ना, ती त्याच गोळ्या करत फिरते। तर असो, आता ते किती वेळात येत आहेत ते नाही माहिती मला, पण तोपर्यंत मी ना छोटा मोठा स्वयंपाक आवरून घेते, म्हणजे मग जायला मला बरं होईल आणि आल्यानंतर पण मग थोडंसं काम कमी होईल। तर चला आता आपण स्वयंपाक करूया सिंपल असं। जर आपल्याला काही असली ना, तर आपण असा पदार्थ शोधत असतो की तो पटकन बनला जाईल आणि मग आपला टाइम पण वाचेल आणि त्या टाइमामध्ये मग आपण ज्या काही दुसऱ्या गोष्टी असेल त्या करून घेऊ। तसंच काही माझं चालू होतं। आता शनिवार रविवार आम्ही घरी गेलो होतो, त्यामुळे भाजीपाला काही भरला गेला नव्हता। घरून भाज्या आणलेल्या आहेत, पण काही लिमिटेड आहेत आणि इन्स्टंट बनवावं असं काही नव्हतं। म्हणून मग फ्रीजमध्ये बघितलं तर दह्याचं पॅकेट होतं आणि त्याची डेट पण 2-3 दिवसांनी संपणार होती। तर म्हटलं चला आता कढी बनवायला 10 ते 15 मिनिटं लागतात, तर आपण पटकन अशी कढीच बनवून घेऊया आणि त्यासोबत भात आणि चपाती करून घेऊयात। आता भजी पण करायची असतात, पण टायमिंग जर राहिला तर मग त्या गोष्टी पण कराल। आता अर्ध्या तासात ते 1 तासात ते येतील असं म्हटले होते। तोपर्यंत मला माझा स्वयंपाक रेडी करायचा होता, त्यानंतर मग श्राऊचं पण आवरायचं आणि माझं पण आवरायचं, असं काही प्लॅन आहे। तर कढी मी एकदम सिंपल पद्धतीने बनवत असते। जिरे मोहरे आणि कढीपत्त्याची थोडीशी फोडणी द्यायची तेलामध्ये, त्यानंतर मीठ मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून थोडीशी ओबडधोबड ठेवायचं आणि ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं। कढी यांना पण खूप आवडते, तशी मला आणि भैयाला काही एवढी कढी आवडत नाही, पण मग आम्ही काही नसलं तर मग खूप जास्त नाही पण मीडियम प्रकारे खाऊन घेतो, पोट भरल इतकी। सो कढीचा प्रोग्राम केलाय, त्याच्यासोबत दुसरी एखादी भाजी करत असते। टाइम जर राहिला तर ती होईल, नाहीतर मग भजे करत असतो। भज्याबरोबर पण मग कढी छान लागते आणि मग आम्ही दोघी खाऊन घेतो। तर भात टाकायचा होता आणि आपल्याला असंच होतं, जेव्हा कधी घाई असते ना, तेव्हा मग एखादी गोष्ट संपलेली असते आणि ती रिफिल करावं लागते। माझ्याकडं तर बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की तेल वापरायचं आहे, मग किटलीतलं तेल संपलं आहे लगेच, मग ते काढावं लागतं आपल्याला, किंवा मग चहाच्या वेळेस आपली साखर संपलेली असते, अशा काहीशा गोष्टी असतात। तर आता माझे तांदूळ संपलेले होते, तर म्हटलं चला 2 बरण्या फुल भरून घेऊयात, म्हणजे मग बऱ्यापैकी आपल्याला त्या पुरतील। तू का बरं खुर्ची उचलली? का बरं ग? पडली मग विंचू जात्या, खाली उतर, खाली उतर, खाली उतर। तर शाऊची तिकडे मस्ती चालूच आहे आणि इकडे बघा माझी कढी पण तयार झाली आहे, भात पण बऱ्यापैकी झालाय आणि आता कणिक पण भिजवून ठेवलं मी। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाल्कनीमध्ये झाडांना खूप छान फुलं आलेत, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात। आणि खरंच मी जेव्हापासून झाडांची कटिंग केली तेव्हापासून सगळ्याच गुलाबाच्या झाडांना कळ्या आलेल्या आहेत। आणि त्यानंतर हे नर्सरीमधून आपण आता नवीन आणलेले रोप आहे, त्याला पण छान असे फुलं आलेले आहेत। आम्ही घरी गेलो तेव्हा पण बरेचसे फुलं आले होते आणि आता पण खूप आहेत। त्यांना बघून किती प्रसन्न वाटतं, हे तर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये। आता इकडे भाजी आणि भात पूर्ण झालेला होता, म्हटलं चला पोळ्या पण करून घेऊयात। तसं तर प्लॅन होता की आल्यानंतरच करूयात, पण आता बऱ्यापैकी उशीर झालेला होता, अजून पण ते आलेले नाही। त्यानंतर आम्हाला जायचं पण आल्यानंतर मी कधी करणार, म्हणून म्हटलं चला आज थोड्याशा थंड का होईना पण पोळ्या आपल्या बनवून घेऊयात। आणि त्यानंतर मग देवाचा दिवा वगैरे लावून घेतला आणि पटकन असं जाण्यासाठी तयार झालो आम्ही। तुझं आवरलं का जायला? तू पिशवी घेऊन फिरते ना, जायचंय ना तुला?
पिशवी घेतली. चल सँडल बघ कुठे आहे तुझे. चल 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 सँडल बघ 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 कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बघ. मी आणि माझी श्रावावरून बसलोय. मामा पण आलाय पण आमचे पप्पाचे नाही. आता ते आले का आम्हाला जायचंय. हे बघा आमचा मामा पण ऑफिस मधून पळून आलाय डीमार्टला जाण्यासाठी. तर आता बघू ते कधी आता येतात. आले का मग आम्ही मस्त डीमार्टला जाणार आहे आता. आत्ता वाजले जवळजवळ 8 आणि आत्ताशी ते आले होते तर त्यांनी फक्त बॅग ठेवली आणि आम्ही लगेच निघालो. कारण की 9 साडेनऊ वाजता डीमार्ट पण बंद होऊन जातं आणि ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मग घ्यायच्याच होत्या. त्या स्किप करू शकत नव्हतो आम्ही. म्हणून म्हटलं चला आहे त्या सिच्युएशनमध्ये पटकन जाऊन येऊयात आणि मग घेऊन येऊयात. जास्त काही नव्हतं घ्यायचं. एक ट्रॅव्हल बॅग घ्यायची होती आणि 1-2 ड्रेसेस घ्यायचे होते त्यांना. सो तेच बघतोय आम्ही. आता बघू काय काय भेटतंय आम्हाला इथं. तुला शर्ट घ्यायचा का? काहीच नाही घ्यायचं. चल 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 चल. वीकडे असून पण आज डीमार्टला भयानक गर्दी दिसतीये आणि श्राऊचे पप्पा करतात शॉपिंग आणि ह्या दोघांना काही काम नाही. हे दोघं विनाकारण आलेले आमच्यासोबत फक्त उड्या मारायचं काम करू राहिलेत. इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. श्रावा कोणी लावलं? मामाने असं काय लावलं? बाकी काही असो पण डीमार्ट मधला हा कोपरा मला इतका भयानक आवडतो ना की काय सांगू. तो पण का तर इथं फुलं आणि कुंड्या आहेत म्हणून. आम्ही मात्र इथं लगेच आलो आणि इथंच बिझी झालो बऱ्याच. नाही सेम आहे. चू चू कुठे आहे कुठे आहे चू? दाखव कशी चू आणली यावेळेस. दोन्ही घेऊन जा बाप्पाकडं. हा जाय ना बाप्पा. आम्हाला काही भेटू या ना भेटू चू भेटली म्हणजे बाद झालं है ना. चू भेटली ना तुला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा चू भेटल्यानंतर. तुम्हाला म्हटल्यासारखं मी काही बनवलेलं नाहीये कढी सोडून. तर म्हटलं चला एक भाजीच पार्सल घेऊयात आपण इथून. श्राव मला दे ग. आईला दे एक पॉपकॉर्न. आईचा आहे. थँक्यू. मामा खाऊ घाल मग आता. मामाला देणार. खाऊ घाल. खाऊ घाल. मग हात खराब आहे. काय घेणं नाही मामाला द्यायचं. दे. घरी यायला जवळजवळ वाजले 11 आणि आताशी मी त्यांच्यासाठी एक ज्वारीची भाकरी बनवते. ते बोलले की मला चपाती नाही खायची. म्हटलं चला त्यांच्यासाठी एक गरमागरम ज्वारीची भाकर बनवूयात. आणि श्राऊचं कसं आहे की घरी आल्यानंतर तिला आईच पाहिजे. सो तिला पण घेऊन आले. आता त्या हॉटेलमध्येच आम्हाला इतका वेळ गेला ना की बस. तिथं वेटिंगला बरेच लोक होते तर मग आम्हाला भाजी पार्सल घ्यायला बराच वेळ गेला. तिथून शेवभाजी घेतली आणि त्यानंतर घरी आलो. आता श्राऊ काही खाली थांबत नाही म्हणून म्हटलं चल माझ्यासोबत किचनजवळच तिथं उभं राहा. आणि मी जर असले ना तरच मग तिला किचनवरती वगैरे उभं करत असते. आणि तिला पण सवय झालेली. ती आता गॅसला वगैरे काही हात लावत नाही. बऱ्यापैकी ती लांब उभी राहत असते. आणि त्यानंतर मग आता आम्ही जेवण करून घेतो. ही बॅग घेतली त्याने 1300 रुपयाला. कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आता वाजले रात्रीचे 11:30 आणि माझं बाळ काय करतंय बघा. काय करतं श्राव तू? चप्पा. ते पण पूर्ण फरचीवरती चप्पा चालू आहे. तिच्या पप्पाची बॅग भरायची आहे आणि इथं तिचा चपातीचा पराक्रम चालू आहे. मी जेव्हा पोळ्या केल्या होत्या 5 वाजता तेव्हा तिने पीठ घेतलेलं आहे आणि अजून पण तोच प्रोग्राम चालू आहे. आमचं जेवण पण झालं. श्राव तू पोळी कोणासाठी करते आता? हा कोणासाठी करते ग? श्रावा अहो ही 11:30 वाजता चपात्या करतीये आणि आता ब्रश करतीये. श्राव झोप ना आता तू. उद्या किती वाजता उठावं लागल? 4 वाजता उठायचं. तसं नाश्ता काही बनवायचा नाही ना. तुम्हाला उठून देऊ असं. आणखी काय काय राहिलं भरायचं. वाजले सकाळचे 5 आणि मी त्यांच्यासाठी चहा बनवून आणलाय. तुम्ही तिला उठून घेतलं. कशाला उठवलं? म्हणून उठून घेतलं. बापरे. आणि आता ते झोपन का? तुम्ही 2 मिनिटात निघून जाता. आता ते बसणार पण नाही. आता ते बघा ते मला घेऊन जा. जरा चहा घ्या. पाची परी तूच पायातलं कुठे आहे? आता बोलणारच नाही. तुला कपडे घालायचे. दुसरे कपडे घालायचे. हेच घालायचे. दुसरे नाही घालायचे. लिहायचं
त्यांना जायचं म्हणून आज जवळजवळ त्यांनी 5 वाजता देवाची देवपूजा वगैरे करून घेतलीये. आत्ता वाजले 5:30 आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान झाले. हे बघून ना खूप फ्रेश वाटतंय. झोप डायरेक्ट जागेवरती गेली. तुम्ही आता घेऊन जा तिला. बाय बाय. बिना आंघोळीचं जा. ती आम्हाला हात सुद्धा लावून देत नाही. बघितलं पप्पाकडे जायचं फिरायला. मला नाही ते आम्हाला टेन्शन आहे. चालली भैया तसं तर 7 वाजता उठत नाही. आज 5:30 वाजता उठून बसलाय. श्रव इतकी मागं लागली ना की बस नुसती रडतीये. आणि ती मेन म्हणजे तिच्या पप्पांना सोडतच नाहीये. आता भैयाकडे फक्त याच्यासाठी गेली का त्यांनी डायपर वगैरे घालून दिले तिला. आणि तिला वाटतंय की मला पण तो घेऊन जाणार आहे बाहेर. त्यामुळे ती त्याच्याकडे गेलीये. तर खालीपर्यंत जा म्हटलं त्यांना सोडायला. आणि त्यानंतर मग तिला वरती घेऊन ये किंवा मग खाली एखादा चक्कर मारून ये. बाय बाय. नाही गेले पप्पा आता. आता रडून काय खायचं. येणार ती संध्याकाळी येणार. तू बाय केला का. तू बाय केला ना. तू केला बाईक केला. नाही जायचं होतं तिला.